नमस्कार मंडळी, मी डॉक्टर योगेश परुळेकर, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली। आज या ठिकाणी आपण एका नवीन भाजीपाला पिकाची माहिती घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे चौधारी घेवडा। हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसंच आमचं फेसबुक पेज आहे सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ शेअर करा। आपण जर बघितलं तर कोकणामध्ये भाजीपाला पिकांची लागवड तशी फार मोठ्या प्रमाणावर केली जात नाही। काही जी पिकं आहेत ज्याच्यामध्ये मिरची आहे, वांगी आहे, वाली आहेत, पालेभाज्या आहेत, अलीकडेच्या काळामध्ये कलिंगड, त्यानंतर भेंडी, गवार या पिकांची लागवड केली जाते। यापैकी मिरची, वांगीसारख्या पिकांना पावसाळ्यामध्ये देखील लागवड करायला काहीशा मर्यादा आहेत आणि म्हणून कोकणातील शेतकऱ्याला एक नाविन्यपूर्ण पीक लागवडीसाठी मिळावं या दृष्टीने आम्ही या ठिकाणी प्रक्षेत्रावरती काही प्रयोग सुरू केले आणि आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल की हे जे पीक आहे चौधारी घेवडा, हे घेवडा वर्गातलं पीक आहे, त्याची आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने कोकणामध्ये लागवड करू शकतो। याला चौधारी घेवडा का म्हणतात तर माझ्या हातात या शेंगा आहेत, तुम्ही बघा, या प्रत्येक शेंगाला 4 धारा आहेत आणि ह्या 4 धारा आहेत म्हणून त्याला चौधारी घेवडा असं म्हणतात। हे जे पीक आहे तुम्हाला शेंगा पण देतं आणि हंगाम संपल्यानंतर या वेलींना कंद पकडतात आणि हे जे कंद आहेत ते कंदसुद्धा आपण त्या ठिकाणी भाजी म्हणून खाऊ शकतो। आता हे जे पीक आहे ते पीक तुम्ही वर्षभर कधीही घेऊ शकता। पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यामध्ये लागवड केली तरी देखील त्याची वाढ चांगली होते। सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या कुठच्याही महिन्यामध्ये तुम्ही या पिकाची लागवड करू शकता। आपण या ठिकाणी बघतात की आंबा पिकामध्ये आंतरपीक म्हणून आपण या पिकाची लागवड केलेली आहे। तसंच वर्कस जमीन जिथं इतर पिकं तुम्ही फारशा चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकत नाहीत त्या ठिकाणी देखील हे पीक चांगलं वाढतं। अतिशय जोमदारपणे वाढणारे हे पीक आहे। आपण बियापासून याची लागवड या ठिकाणी केलेली आहे, बियापासून आपण याची लागवड करू शकतो। ही जी जात आहे ही IWB1 IWB1 या नावाची जात आहे आणि ही जात या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची प्रकारची फळं आपल्या या जातीपासून मिळू शकतात। लागवड करताना आपण प्लास्टिक आच्छादनाचा वापर करून त्याला ड्रीप पद्धतीने पाण्याची व्यवस्था करून या ठिकाणी लागवड केलेली आहे। 2 रोपांमधलं अंतर हे साधारणपणे 50 बाय 75 सेंटीमीटर एवढं या ठिकाणी ठेवलेलं आहे। आपण ते 50 बाय 50 किंवा 50 बाय 1 मीटर, 50 सेंटीमीटर बाय 1 मीटर एवढं देखील त्या ठिकाणी ठेवू शकतो। उगवण झाल्यानंतर वेल फुटताना आपल्याला त्याला अशा पद्धतीनं दोऱ्यांचा मांडव तयार करून आधार द्यायचा आहे आणि एकदा वेल वाढू लागले की साधारणपणे 55 ते 60 दिवसामध्ये त्याला फुलं येतात आणि पुढील 15 दिवसामध्ये आपल्याला या शेंगा काढायला, भाजी म्हणून काढायला तयार होतात। नियमित काढणी याची करावी लागते आणि साधारणपणे 4 ते 5 महिन्यापर्यंत किंवा पाणी आणि खत व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर त्यापेक्षाही जास्त कालावधीपर्यंत हे पीक आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन या ठिकाणी देऊ शकतं। या शेंगा आहेत, या अतिशय पौष्टिक अशा शेंगा आहेत। प्रथिनांचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे। तसंच या ठिकाणी ज्याला आपण फायबर्स म्हणतो, तंतुमय पदार्थ म्हणतो, त्यांचं देखील प्रमाण या ठिकाणी जास्त आहे। तर कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी हे असं नाविन्यपूर्ण चौधारी घेवडा हे पीक आपण या ठिकाणी लावलेलं आहे। शेतकरी मंडळींना माझी विनंती आहे की आपण काही प्रमाणात या पिकाची लागवड आपल्या शेतामध्ये करून त्याचं कसं उत्पादन घेता येईल, जेणेकरून हे पीक एक पर्यायी भाजीपाला पीक म्हणून कोकणातील शेतकऱ्यासाठी निश्चितपणे वरदान ठरेल। चौधारी घेवड्यावरील हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आमचं फेसबुक पेज आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा
आणि या आमच्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही सातत्याने शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी अपलोड करत जाऊ. धन्यवाद.